पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 20 फूट 4 इंचावर गेलेली आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीत 24 तासात 11 फुटांची वाढ झाली आहे। राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय। राजारामसह 13 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। दरम्यान राजाराम बंधारा परिसरातून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात जोरदार पावसानं कमबॅक केलेला आहे। त्यामुळेच पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। सध्या आपण आहोत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा परिसरामध्ये आणि इथली दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासापासून जवळपास 11 फुटांची वाढ आहे ती झालेली आहे आणि पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावरती नदीपात्रात होत असल्यामुळे राजाराम बंधाऱ्यासह 13 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। ही दृश्य पाहतोय की या ठिकाणचा जो राजाराम बंधारा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे या परिसरातली वाहतूक आहे ती बॅरिगेट लावून बंद करण्यात आली आहे आणि अन्य मार्गाने ही सगळी वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। विशेषतः पश्चिम घाट माथ्यावरती पावसाचा जोर कायम असल्याचं दिसून आलेलं आहे आणि कासारी जी नदी आहे त्या नदीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 24 तासात पाऊस पडल्यामुळं ह्या पाण्याची आवक झाल्याचं सांगितलं जाते। सध्या कोल्हापूर असेल पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तो दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडेल असं देखील सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळं खरं तर जिल्हा प्रशासन असेल ते सतर्क झालेलं आहे। नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।